15 ऑगस्ट निमित्त आज तिरंगा रॅलीचं आयोजन केळगाव मंडळाच्या वतीने करण्यात आलं होतं। या रॅलीसाठी केळगावातील सर्व कार्यकारिणी सदस्य, केळगावातील पंचक्रोशीतील सर्व लोक उपस्थित होते। त्याच निमित्ताने शहरातील सर्व सभासद, सदस्य, कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सर्वजण आज उपस्थित होते। खूप चांगला प्रतिसाद होता आणि आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी हर घर तिरंगा या संकल्पनेतून आज शहराच्या वतीने आपले शहराध्यक्ष माननीय अनिलजी मोहिते साहेब हेही उपस्थित होते। त्यानंतर आपले सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आज आणि केळगावच्या मंडळाच्या वतीने आज मोठ्या रॅलीचं नियोजन केलेलं होतं। ते आज संपूर्ण झालेलं आहे आणि मी 15 ऑगस्ट निमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज आपल्या केळगाव परिसरात देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा या रॅलीचं आयोजन या ठिकाणी केळगाव परिसरामध्ये केलं होतं। मोठा प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांनी, युवकांनी दिला। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे शहराचे लाडके भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय अनिल काका मोहिते साहेब, त्याचप्रमाणे रामदासी साहेब, त्याचप्रमाणे सानप साहेब, सर्वच आता पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं नामोल्लेख घेणं शक्य नाही, तर सर्व पदाधिकारी, केळगावातील सर्व युवक या ठिकाणी या रॅलीसाठी उपस्थित होते आणि मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आत्ताच रॅली संपन्न झाली। सर्वांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीनं जो तिरंगा रॅली कार्यक्रम आलेला आहे, त्या अंतर्गत या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर जो हल्ला केला होता आणि त्याच्यामध्ये जे दैदिप्यमान यश मिळवलेलं होतं, तो साजरा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन जे आहे ते करण्यात यावं असं सांगितलेलं होतं आणि त्या अंतर्गतच हा तिरंगा रॅलीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। सर्व भारतीयांमध्ये भारताप्रती प्रेम निर्माण व्हावं, भारताबद्दल अभिमान निर्माण व्हावा, यासाठी हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे। केळगाव मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अतिशय चांगल्या अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केला। मी सर्व मंडळाच्या अध्यक्षांचं, त्यांच्या कार्यकारिणीचं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष माननीय अनिलांना मोहिते पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो। सर्व नागरिकांनी या तिरंगा रॅलीमध्ये जो सहभाग घेतला त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो। भारतीय जनता पार्टीच्या केळगाव मंडळाच्या वतीने आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचे नेते आणि दूरदृष्टीचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिरंगा हा आमच्या सगळ्यांचा मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा विषय आहे आणि या तिरंग्याप्रती आम्ही आमचा कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आज केळगाव मंडळात तिरंगा रॅलीचं आयोजन केलं। आज एकूण जर जागतिक परिस्थिती पाहिली तर टॅरिफचं वार सुरू झालंय आणि या सगळ्याला उत्तर द्यायचं असेल तर या रॅलीच्या माध्यमातून आम्ही केळगावकरांना आवाहन केलं की स्वदेशीचा वापर करूयात, देशाला आत्मनिर्भर बनवूयात आणि त्याचबरोबर आपल्याला जर पुढच्या काळात विश्वगुरू व्हायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला आपल्या देशात स्वदेशी अंगीकारावे लागेल आणि स्वदेशीच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावं लागेल। त्यामुळं आज आम्ही सगळ्यांनी आमच्या केळगाव मंडळातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जय जवान जय किसानच्या घोषणा देत, भारत माता की जय करत एक मोठी रॅली आम्ही इथं आयोजित केली आणि त्याला आमच्या केळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या रॅलीच्या
आयोजनात आमच्या अहिल्यानगरचे तिरंगा रॅलीचे संयोजक आणि राज्य परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य माननीय सुनीलजी रामदासी साहेब, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब सानप असतील, आमचे स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक मनोज भाऊ कोतकर असतील, त्याचबरोबर आमच्या मंडलाचे अध्यक्ष भरत शेठ ठुबे असतील, त्याचबरोबर आमचे सर्व पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले आणि या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण केडगावमध्ये एक जनजागृतीचं अभियान राबवलं. परत एकदा मी 15 ऑगस्टच्या सर्व केडगाव वासियांना, सर्व अहिल्यानगर वासियांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. वंदे मातरम, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.